तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती। आणि मी तुम्हा सर्वांचा लाडका दिनकर डवले आहे आणि मी आलेलो आहे जंगलामध्ये। आणि जंगलामध्ये मी भंटकंती करत आहे। तर कशासाठी भंटकंती करत आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो। तर सध्याच्याला रानभाज्या सुरू झालेल्या आहेत आणि गेल्या वर्षी मला याच ठिकाणी एक रानभाजी मिळाली होती आणि मला माहिती नाहीये की मला या वर्षी रानभाजी भेटेल की किंवा नाही। तर चला बघूयात। तुम्ही जंगल बघू शकता, किती सुंदर असं झाड झुडप हिरवे होत आहेत, थोडे 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 आणि एक दोन सटके पडले पाण्याचे पावसाचे। जास्त मित्रांनो मी पण आलेलो आहे दिनकर सोबत जंगलामध्ये रानभाजी धुंडण्यासाठी। तर मित्रांनो आम्हाला माहिती होती या लोकेशनवर आम्हाला रानभाजी भेटणार आहे, म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला सापडली होती। आम्हाला बघूयात मिळती नाही मिळती। आता आम्ही पाहिलेलं नाही की डायरेक्टली येऊन, मात्र त्या लोकेशनवर आम्ही आलेलो आहे। तर हीच जागा आहे वाटते माझ्या मताने, ही बघूयात ना। तर मित्रांनो बघू शकता इकडं पुरं जंगल आहे आणि मी ही बटाटी घेतलेली आहे मित्रांनो। तर ती जे रानभाजी आहे तर ती रानभाजी आहे झाडावरती आणि ती रानभाजी एका वेलाला आहे आणि त्या वेलाचं नाव आहे मित्रांनो वाघाट्याचा वेल। तर त्या वाघाट्याच्या वेलाची भाजी करतात फार अशी सुंदर। आणि त्याच्यासाठी आम्ही बघू शकता मस्तपैकी एक बटाटे आणलेले आहे, तार बांधलेला आहे आणि आकुडा केलेला आहे। त्या भाजीला म्हणजे सॉरी त्या वेलाला इतके काटे असतात मित्रांनो, आपण जर हाताने तोडायला गेलो तर आपला हात चिरू देखील शकतो, आपल्या हातातून रक्त येऊ शकते, इतके जास्त काटे असतात, त्याला बुडू शकतात खूप जास्त। त्याच्यामुळं आम्ही मस्तपैकी एक लाकूड घेतलेलं आहे, त्याला आकुडा तयार केलेला आहे आणि आकुडा करून आम्ही ती रानभाजी तोडणार आहे। तर सध्याच्याला मला नका ती रानभाजी धुंडायची आहे, कोठं आहे। चला मित्रांनो आपण धुंडियात ती रानभाजी, म्हणजे या लोकेशनवरच आहे। आणि पाठीमागे बघू शकताय हे आहे का रे, इकडे बघ ना किती सुंदर फुलं आले। तर मित्रांनो इथं आम्हाला सुंदर फुलाचं झाड दिसलेलं आहे आणि ते झाड तुम्हाला सांगतो हे झाड आहे बहाळ्याचं आणि खूप असे सुंदर। तर टाइम न करता आपण रानभाजी बघूयात चला फास्ट मध्ये। हे बघ हे बघ हे झाडच म्हणत आहे मी, वेल वेल। तर हे बघू शकता मित्रांनो, हे ते वेल आहे आणि या वेलाचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे वाघाटीचा वेल आणि याला कोणी कोणी वाघाटीची जाळी देखील म्हणताय। आता आम्ही तर या वाघाटीच्या जाळीपाशी आलेलो आहे आणि आता बघणार आहे की वाघाटे आहेत का। एक दोन तर दिसायले तर आहेत पालवीमध्ये, हे कुठं कुठं लपून बसलेले हे मित्रांनो दिसलेले आहेत वाघाटी। झूम करून दाखव किती या इथे, हे बघ हे बघ या इथलचे जाऊन जवळ दाखव। तर गेल्या वर्षीच्या पेक्षा थोडे कमी लागलेले आहेत मित्रांनो औंदा। बघू शकता मित्रांनो असे असतात वाघाटे, फार असे सुंदर आणि हे वाघाटीचे फळ आहेत आणि या फळाची भाजी करतात। आता आम्ही बघू शकता तुम्हाला आहे खूप आयचं नाही मित्रांनो इथं आणि वेल असा वरी आहे, पाहू शकताय वाघाटीचा वेल हे वरी आहे। आम्ही त्या जाळी खाली आलेलो आहे, दिनकर तिकडे राहिलेला आहे। तर आता तोडतो मित्रांनो। तर पहिले आम्हाला आकुड्याने पाडावं लागणार इथं मित्रांनो। आम्ही आता आकुड्यानं एक एक वाघाटे तोडणार आहे, भाजी पुरते जर आम्हाला वाघाटे भेटलेले आहेत आणि मस्तपैकी तुम्हाला आता दाखवतो की आम्ही वाघाटे कशा प्रकारे तोडत आहे। याला काटे खूप जास्त असतात म्हणून आम्ही बटाटे आणलेले आहे, त्याला आकुडा तयार केलेला आहे कारण की आम्हाला काटे बुडून नाही। हे बघा तोडा बा। मित्रांनो तिकडून थोडे कमी वाघाटे होते म्हणून दिनकरला इकडं बोलवलेलं आहे आणि बटाटे पण आम्ही इकडं आणलेले आहे। तर इथं आहे दिनकर, थांब बटाटे जास्तच उंच झाली। अरे यार थांब, आकडू बरोबर करतो, आकुडा जरा हे झाला ते। तर मित्रांनो आमचा आकुडा पण थोडा फिसकलेला आहे, पाहू दे माझ्या हातामध्ये। हा कॅमेरा मी करतो बरोबर, तोडतो का तूच? हो त्याला बरोबर कर, वाकव थोडस। हा मित्रांनो आता मी बरोबर केलेलं आहे आणि हे बघू शकताय हे इथे वाघाटू आहे, याला आता मी बरोबर तोडणार आहे। बघा अडकलं मित्रांनो, बघू शकता आपल्या ह्याच्यात आणि आलेलं आहे ते बघा खाली पडलेलं आहे। तर असेच खाली पडू देणार आहे आम्ही, नंतर गोळा करणार आहे मित्रांनो। तर अशाच पद्धतीने मित्रांनो प्रत्येक वाघाटे आम्हाला तोडायचे आहेत आणि वाघाटे तोडल्याच्या नंतर हे घरी घेऊन जायचे आहेत, आईला दाखवायचे आहेत आणि आईला म्हणायचं आहे की भाजी कर आई, खूप अशी सुंदर याची भाजी लागते आणि
माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला याची भाजी आवडते. खूपच सुंदर अशी भाजी लागते मित्रांनो. पहिल्यांदा मला आवडत नसतं याची भाजी. थोडी कडसर लागते याची भाजी. भाजीचं नंतर सांगूया, नंतर पहिले तोडून घेऊयात. बरोबर, तोड. तर मित्रांनो हे खूप उंचावरचं तोडत आहे मी, बघू शकता. 3-4 तर आता मी खाली तोडून टाकलेले आहेत. हेही काही वरी पण अटकून बसतात बरं का, पडलेले. अजून बघू, अडकन ना येईल पण खूप हिरवा झाले बरं. या साईडचे तर संपलेले आहेत. चल पलीकडच्या साईडला जाऊ. मित्रांनो या साईडचे वाघाटे संपले होते, तर आम्ही आलेलो आहे इकडून. बघा असं अडचण आहे. तर भाऊ आलेला आहे मस्तपैकी. आता इकडून वाघाटे तोडणार आहे आम्ही. हेवाला तोड, हे बघ. त्याला हाताने तोडू शकते, हाताने तोड की जरा भारी वाटते. आता नाही हो पडलं ते. समोरचं तोड, ते पण पडलं. आणखीन पण आहे तर जरा बरोबर पैकी तोड. हे बघ ऐकतं ना. हा अरे यार येलच अडकतात. येईल नको आपला आकुडा तुटून जायचा. आकुडा फिसकला वाकला. परत त्याला बरोबर केलं. व्यवस्थित तोड. तुटलं का? येलच घेऊन यालास तू. नाही पडत. मित्रांनो भर उन्हाळ्यामध्ये आम्ही आलेलो आहे जंगलामध्ये, आणि जंगलातून खूपच अशी गरम वाफ निघत आहे, आणि आम्हाला थोडा घाम देखील आलेला आहे. आणि माझा भाऊ इकडे मस्तपैकी वाघाटे तोडत आहे. बरोबर तुटालेत का? गवसाले तर डोळे दुखत असतील ते. मग बापरे, मी तोडू का? तोडतो ना. बरं तोड. या इथं मित्रांनो खूप सारे वाघाटे इथं. तर इथून तुम्हाला दिसणार नाहीये. ते बघा, हे इथं एक, या झाडाच्या मध्ये एक. तिकडे वरी जाऊ का? पलीकडे थोडं जंगल हे बघा. आईचण बघू शकता मित्रांनो, इथं कमी आईचण आहे का? एवढ्या आईचणामधून आम्ही आता परत आम्हाला गोळा पण करावा लागणार आहे. व्यवस्थित तोड एकदम. हो पडलं ना. जवळचे बघ ना, खाली पण खूप येतं. खाली हो. मी तोडू का? मला खूप सारी माहिती आहे. ते पकड. आयचनात नको जाऊ. आयचनात नाही जाऊ. तोड ना, लय अवघड चालय भाऊ. ये लाडकं इकडचे तोड ना सोपं. मग हा इकडचे तोड. येला अडकू दे ना तुझं. हे फिसकून टाकतो. आकुडा का? हा वाघाटे मला दिसले तर, मात्र ते आकुडा फिसकला. इकडचे तोड, या इकडचे. ओके मित्रांनो, हे आकुडा ताराचा असल्यामुळे आम्हाला खूप सारा त्रास देत आहे. किती अवघड चालले भाऊ. तर मित्रांनो मला वाटतंय की कामापुरते आपले तोडून झालेले आहेत वाघाट. तर दिनकर आता बंद कर, आपण वेचूयात आता. बरोबर तोडतो. हे सोप्यातलं तोडतो बघ. मित्रांनो हे बघू शकता आता खूप अडचण आहे. आता या अडचणामध्ये आम्हाला ढुंढावं लागणार आहे. कुठं आहे तर चला आता ढुंढू. आकुडा फिसकून गेला, जाऊ दे. वाघाटे नंतर ते आता कामापुरते तर झालेत ना, आपल्याला ते वेचूयात. मित्रांनो वाघाट्याकरिता मी रुमाल आथरणार आहे, आणि हे बघा, हे फरळ आमच्या हाती लागलेला आहे आणि हे त्रास देत आहे. हे घे रुमाल. या अशा जागी रुमाल आथरत आहे मित्रांनो.
मस्तपैकी आपले वाघाटे याच्यावरती जमा करायचे आहेत. अरे तू काऊन त्रास दिला. तर बघू शकता इकडे मित्रांनो पडलेले आहेत वाघाटे. हे 2, हे 3, हे 4. आता हे वेचणार आहे. मित्रांनो आता मी वाघाटे वेचणार आहे आणि इथं बघू शकता 2-3 वाघाटे पडलेले आहेत. हे 1, हे 2, हे 3, इथे 1 4. ते तिथं आयसना मध्ये एक गेले. ते काढायचं. अरे हे इथे छोटस अडकून ते नसतील ना राहील. हे इथं ठेवून देतो. तिकडचे घ्या आता. हो इथे एक आहे छोटसा. मित्रांनो मी पण काही वेचणार आहे. हे बघ शकताय हे घेतलेलं आहे मी वाघाटू. इतके सारे झालेले आहेत मित्रांनो. डोळ्यात बुडस होती काळी माझ्या. तुझ्या पायाखाली एक आहे की ते कोण जवळच कुठे ते बघू शकता मित्रांनो. इतके आम्ही दोघांनी गोळा केलेत. किती रुपये हे बघ. टाका जायचं. बरं टाकू का. टाकते जाऊ. आम्ही छोटेसेच तोडलेत आपण. कमी मित्रांनो इतके तोडले तर एका भाजीपुरते तर झालेत. आणि इकडं आयुष्यात कुठं पडलेले आहेत का आता ढूंढतो थोडे. आणि हे बघ इथं झाडालाच अडकून बसलं बघ. हे एक वरीच अडकलं होतं मित्रांनो. पाल्या सगट आलं हे. मित्रांनो याचा पाला असा असते आणि याला सूक्ष्म असे पाला छोटे बरोबर छोटे. दाखव ना. हे बघा हे मित्रांनो याचा पाला आणि याला सूक्ष्म छोटे छोटे असे काटे असतात. हे बघू शकता. आणि हे काटे आपल्या अंगाला पत्तीसारखे कापू देखील शकतात. त्याच्यामुळे आम्ही आठवडा आणला होता. याच्या जवळपास असतील का जवळ नक्कीच. मित्रांनो या इथे एक वाघाट आहे आणि ते वाघाटे मी हाताने तोडणार आहे. ते खाली आहे. तर फाटा काय करणार आहे मी थोडासा ओढणार आहे. इथंही वाघाट मित्रांनो ते बघा. याला मस्तपैकी हाताने तोडलेला आहे मी. माझा हात काटे टोचतील. नाही काटते नाही टोचणार. जवळपास आहेत का आणखीन आहे तर जरा अडचणीमध्ये हे वाले. तोडायची का आणखीन झाले तर अशी घोड्या. मित्रांनो आमच्या घरात फक्त 5 माणसं आहेत आणि 5 माणसाला वाघाटा पुरे होतील तितके आम्ही तोडलेले आहेत. नासोडा काय आम्ही करणार नाही आणि कोणाला आम्ही देऊ पण शकत नाही कारण आम्ही शेतामध्ये राहतो आणि आमच्या आसपास काही आखाडा नाही काय नाही. त्यामुळं वेलाचे नाश कशाला करायचे म्हणून आपण थोडेच घेतलेले आहेत आणि परत आपल्याला लागतील तेव्हा या वेलाचे घेऊन जायचे आहे. ते याला मात्र आता ते खूप अडचणीत आहेत. ते तोडायला पण थोडा तकलीफ होती. म्हणजे अवघड जातात. अवघड आणि जातात. आता कामापुरते तर आम्हाला वाघाटे गवसलेले मित्रांनो. याची सुंदरच्या सुंदर भाजी आता होणार आहे आणि याची डाळ भाजी करतात, रसाभाजी करतात, निखुळी देखील करतात. मात्र निखुळी जी आहे खूपच कडू लागते. त्याच्यामुळे डाळीतली भाजी एकदम सुंदर होते. बघा हे बघा मित्रांनो सगळ्यात मोठं वाघाट हे आहे याच्यामध्ये. आणि हे बाजारामध्ये खूप जास्त महाग विकतात मित्रांनो. 100 रुपये किलो विकतात. तर असं सहजासहजी कोणी घेत नाहीये याला. मात्र आखाडीच्या टायमिंगला मित्रांनो तुम्ही कुठेही जा आमच्या हिंगोली जिल्ह्यात तर जास्तीत जास्त आखाडीला खूपच जास्त विकतात मित्रांनो. हे मित्रांनो आम्हाला इतके सारे वाघाटे गवसलेले आहेत आणि या वाघाट्यामध्ये हे आहे सगळ्यात मोठं वाघाट. खायापुरते वाघाटे गवसलेले आहेत. याची डाळ भाजी करणार आहे आम्ही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की हे वाघाटे खूप जास्त म्हणजे महाग असतात. तर हे सहजासहजी तर कोणी घेत नाहीये. मात्र आखाडीच्या टायमिंगला मित्रांनो पंढरपूरचा उपवास सोडण्यासाठी हेच वाघाटे याच वाघाट्याचे आपण 50 रुपये करू शकतो. आणखीन परत इतकेच असले की 100 रुपये करू शकतो. आणि जास्तीत जास्त गवसले मित्रांनो तर आपण म्हणजे खूप पैसा करू शकतो. मात्र आम्ही काही याला विकणार वगैरे नाहीये. तर आम्ही आता हे घरीच खाणार आहे. चल आता घरी जाऊयात. तर आमचे सर्व वाघाटे तोडून झालेले आहेत. आम्ही खूपच अडचणामध्ये असल्यामुळे इथे हवा वगैरे बरोबर लागत नाहीये आणि आम्हाला खूप सारी गरमी होत आहे. आता कामापुरते वाघाटे झालेले आहेत तर ते घरी आता घेऊन जाणार आहे. तर आता बांधून घेणार. मग काय बांधून घ्यावं लागतील ना आपल्याला. खिशात टाकून थोडी घ्यायचे. खिशात मावत होते मात्र चल त्याच्यात घ्या आता. बांधूनच घेतलेली चांगली राहतात रे. याच्यात खराब होत नाहीत. हो
उपरण्यामध्ये आता बांधून घेतली मित्रांनो आपण, बघू शकताय. उपरण्याला लय कचरा लागला असेल माझ्या मताने. काहीच लागलं नाही कुठलं. ते बघ. तर मित्रांनो, तुम्हाला विश्वास होणार नाही की आम्ही आयचनामध्ये आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो आयचन की कशा प्रकारचं आयचन आहे. सध्या त्याला जास्त काय पालव्या फुटल्या नाहीत म्हणून तुम्हाला विश्वास होणार नाहीये. मात्र आयचन बघा, इकडे आहे मित्रांनो दराड. आणि हे बघू शकता, हे जे झाड आहेत ना, हे वाले छोटे छोटे, हे झाड इतके डेंजर असतात की काय सांगू तुम्हाला. हातातलं रक्तच काढतात मित्रांनो बाहेर. खूपच म्हणजे काय सांगू तुम्हाला. खरपड्या आहेत म्हणा, खरपड्या. आणि यांचं नाव आहे खरपड्या. याला कोणी कोणी गोचडी देखील म्हणते, आम्ही खरपड्या म्हणत असतो. चला आता याच्यातून बाहेर निघूयात. इतकी गरमी होत आहे जाण्याची. आणि आम्हाला शेळ्या देखील सोडायच्या आहेत. आता घराकडे जायचं आहे. कसं आहे हे. हो. शेवटी मित्रांनो, आम्ही थोडस आयचनातून बाहेर निघलेलो आहे आणि आता जात आहे घराकडची. आम्हाला मस्तपैकी वाघाटे भेटलेले आहेत. रानमेवा मिळालेला आहे. रानमेवा खूप जणांना खाऊ वाटतो, मात्र त्यांना भेटत नाहीये. आणि आम्ही जे आहेत रानात राहतो, त्याच्यामुळे आम्हाला रानमेवाची कमी नाहीये. आम्ही प्रत्येक रानमेवा खात असतो मित्रांनो, कारण की आम्ही जंगलामध्येच आहे, रानामध्येच आहे. तर रानमेवा आम्ही खाणारच. आणि तुम्हाला असेच रानमेवा जंगलातल्या प्रत्येक गोष्टी दाखवतो मी तुम्हाला. याच्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो. आणि तुम्ही कधीतरी रानमेवा म्हणजेच वाघाट्याची भाजी किंवा इतर रानमेवा खाल्लेला आहे की नाही. तर शेवटी मित्रांनो, आम्ही कसं बसं या जंगलातून बाहेर निघलेलो आहे रफाडामध्ये. आणि थोडा आता हवा लागत आहे, तरी देखील आम्ही दर्यातच आहे. हवा तर लागत आहे मित्रांनो, मात्र गरम हवा लागत आहे. आणि आता मस्तपैकी वाघाटी घेऊन आम्ही घराकडे जात आहे. मित्रांनो, जंगलामधली प्रत्येक रानभाजी आम्ही खात असतो, कारण की आम्ही जंगलामध्येच राहत असतो. आणि तुम्ही कधीतरी वाघाटीची भाजी खाल्लेली आहे की नाही, आपल्याला कमेंट करून सांगा. आणि इतर कोणत्या कोणत्या रानभाज्या खाल्लेल्या आहेत त्या देखील आपल्याला कमेंट करून सांगा. आणि आता रानभाज्याला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला रानभाज्यांचे खूप सारे व्हिडिओ आम्ही दाखवणार आहे. त्याच्यासाठी काय करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आम्ही आता रानभाजी तर आणलेली आहे. ती बघा, इथे रानभाजी ठेवलेली आहे. आणि याची भाजी आता संध्याकाळच्याला आम्ही करणार आहे. मी आणि माझा भाऊ मळ्यातून आलो होतो, उन्हातून आलो होतो, म्हणून खूप भूक लागली होती आम्हाला. तर आता मस्तपैकी भात आणि शेपूची भाजी घेतलेली आहे. भात आणि शेपूची भाजी मस्तपैकी खात आहे मित्रांनो आम्ही. चपाती देखील लागली, थोडी थोडी चटणी हिरव्या मिरच्याची, आणि एक नंबर लागली. खाली असेल तुम्ही बघ. हा मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढे तू सांग, मी भाकर खालो. लाईक, कमेंट, फॉलो, सबस्क्राईब मित्रांनो. धन्यवाद.